या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती माझे बंधू अनिल किलोरजी, अमरावती जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती आणि त्यांचा तांदूळ रेल्वेशी जवळचा संबंध आहे माझे दुसरे बंधू न्यायमूर्ती प्रवीण पाटील, जिल्ह्याचे प्रभारी प्रधान न्यायाधीश श्री रितेश वाघमारेजी, तांदूळ रेल्वेचे सिव्हिल जज डिव्हिजन आणि JMFC श्री सुजित राठोड, या कार्यक्रमाला उपस्थित अमरावती जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश बंधू आणि भगिनी, तांदूळ रेल्वे वकील संघाचे सन्मान्य अध्यक्ष श्री राजीव अंबापुरेजी, त्याचप्रमाणे इतर सर्व पदाधिकारी, बार काउन्सिल ऑफ इंडियाचे सन्मान्य सदस्य श्री आशिष देशमुखजी, अमरावती जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष श्री सुनील देशमुख आणि नवनिर्वाचित अध्यक्ष श्री प्रशांत देशमुख, प्रमुख जिल्हा सरकारी वकील श्री परीक्षित बनवकर, आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्री बळवंतरावजी वानखडे, या नगरीच्या प्रथम नागरिक आमच्या भगिनी डॉक्टर प्रियंका विश्वकर्मा, माजी आमदार आमचे मित्र श्री वीरेंद्र जगतापजी, तांदूळ रेल्वेचे माजी नगराध्यक्ष आमचे मित्र श्री गणेश रायजी, या कार्यक्रमाला उपस्थित SDO मॅडम, त्याचप्रमाणे इतर सर्व प्रशासकीय अधिकारी, पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटचे सुप्रिंटेंडिंग इंजिनियर श्री SY पाटील, त्याचप्रमाणे त्यांच्या टीमचे सर्व सदस्य, या कार्यक्रमाला उपस्थित तांदूळ रेल्वे तथा जिल्ह्याच्या इतर ठिकाणावर उपस्थित सर्व वकील बंधू भगिनी, तांदूळ रेल्वेचे सन्माननीय नागरिक बंधू आणि भगिनी, मला आज अतिशय आनंद होत आहे की तांदूळ रेल्वेच्या नवीन इमारतीच्या न्यायालयीन इमारतीच्या खुर्चीला समारंभाला उपस्थित राहता आला. किलोर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, आणि खरं म्हणजे आज आम्ही तिघही जण, म्हणजे किलोर साहेब असो, प्रवीण पाटील असो, मी असो, आमच्या तिघांची अमरावतीची नाळ जोडली आहे. तर मी कुठे जरी असलो, नागपूरला असो, मुंबईला असो, औरंगाबादला असो, दिल्लीला असो, अमरावतीची नेहमीच माझी नाळ जोडलेली होती. आणि सुरुवातीच्या काळात दादासाहेब ज्यावेळेला इलेक्शनला उभे राहायचे त्यावेळेला बऱ्याच वेळेला तांदूळ रेल्वेला याचा प्रसंग आला आणि अनेक तांदूळ रेल्वेच्या सन्मान्य प्रतिष्ठित नागरिकांची माझा जवळचा संबंध आहे. त्यामुळे खरं म्हणजे आजचा कार्यक्रम नियोजित नव्हता. काल विजय दरडाजींनी लोकांचा कार्यक्रम ठेवला होता यवतमाळला आणि वेळेवर मग ते किलोर साहेबांनी म्हटलं की आज आपण तांदूळ रेल्वेचं पण भूमिपूजन करावं. तुम्हाला बरोबर आनंद. काल तर आम्ही म्हणजे कालची आमची परिस्थिती अतिशय भयानक होती यवतमाळला. म्हणजे तो मागचा बॅनर अंगावरती पडतो का काय अशी परिस्थिती असताना शेवटी आम्ही तरी 15-20 मिनिटं काढले तिथे, पण सिक्युरिटीवाल्यांनी जबरदस्तीने घेऊन गेल्यामुळे नंतर हॉलमध्ये झाला कार्यक्रम. आणि सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे आपले आर्किटेक्ट नयन निस्तानी यांनी ज्या पद्धतीनं या इमारतीचा ही वास्तू कशी राहील याचं रेखांकन केलेलं आहे, त्याबद्दल खरोखर त्यांचं कौतुक करायला पाहिजे. किलोर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी ज्यावेळेला मुंबईला गेलो त्यावेळेला एक ज्येष्ठ न्यायमूर्ती म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचा अध्यक्ष म्हणून मला कार्य करायची संधी मिळाली. योगायोगानं त्याच वेळेला देवेंद्रजी फडणवीस पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी लॉ अँड जस्टिस डिपार्टमेंट हे आपल्या स्वतःकडेच ठेवलं होतं. आणि मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनाच्या मदतीने, पाठिंब्याने महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी नवीन इमारती त्यावेळेला प्रस्तावित करण्यात आल्या. अनेक इमारतींचं
पूर्णत्वास आल्या त्या इमारतीचं उद्घाटन करण्याची मला संधी मिळाली. अनेक इमारतींचं कोनशिला समारंभ करण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे मला स्वतःला आनंद आहे की एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून, एक अमरावती जिल्ह्याचा नागरिक म्हणून महाराष्ट्राच्या ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जे योगदान देता आलं त्याबद्दल मला अतिशय आनंद आहे. मी ज्यावेळेला या देशाचा सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश झालो त्यावेळेला मी ठरवलं होतं की फक्त 2च इमारतींचं मी उद्घाटन करेल. एक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो मूळ तालुका आहे, आंबोडे गाव ज्या तालुक्यात वसला आहे ते मंडणगड, आणि दुसरा म्हणजे माझा मूळ तालुका दर्यापूर. आणि मला आनंद आहे की या दोन्ही इमारतींचं उद्घाटन करण्याची मला संधी मिळाली. बाबासाहेबांच्या तालुक्यात त्यांना आदरांजली व्यक्त करण्याकरता तिथे जे बाबासाहेबांचं संग्रहालय तयार करण्यात आलेलं, मुरल्स तयार करण्यात आलेले आहे. त्यामुळे खरोखर एक स्वतःला आनंद झाला. आणि आपण बघतो की अगोदर नुसतं PWDवरती टीका व्हायची, परंतु आज आपण बघतो की प्रत्येक ठिकाणी PWD जे काम करत आहे ते अतिशय चांगलं काम आहे. आणि म्हणून नुसतं टीका न करता जर चांगलं काम होत असेल तर त्याचं कौतुक करणंही आवश्यक आहे. म्हणजे काल आम्ही रात्री यवतमाळ अमरावतीला येणार होतो, पण साहेबांनी फोन करून सांगितलं की चांदूर रेल्वेचं रेस्ट हाऊस खूप चांगलं झालेलं आहे, रिनोव्हेट चांगलं झालेलं आहे. आणि म्हणून आम्ही अमरावतीला न जाताना काल रात्री इथे मुक्काम केला आणि ज्या डेप्युटी इंजिनियर मॅडम आहेत त्यांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे की अतिशय सुंदर रीतीनं त्या इमारतीचं रिस्टोरेशन करण्यात आलं आहे, रिनोव्हेशन करण्यात आलं आहे. आमचे वीरेंद्रजी म्हणाले की त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांची मांडून ते रिनोव्हेशन करून घेतलं होतं. त्यांचे आभार की चांगली चांदूर रेल्वेला एक इमारत झाली आहे. आणि आज आपण बघतो की प्रत्येक ठिकाणी चळवळ लागली आहे की कुठली इमारत एकापेक्षा दुसरी चांगली होईल. सगळ्यात अगोदर असं वाटलं होतं की अमरावतीची ही इमारत आहे नवीन इमारत ती सगळ्यात चांगली आहे. त्यानंतर कोल्हापूरची झाली. कोल्हापूरला पण आज जसं वेगळ्या प्रकारचं आर्किटेक्चर आहे त्याचप्रमाणे कोल्हापूरच्या डिस्ट्रिक्ट कोर्टाला वेगळं आर्किटेक्चर आहे. नागपूरची नवीन इमारत झाली, औरंगाबाद जिल्हा न्यायालयाची झाली आणि अनेक ठिकाणी अकोल्यालाही झाली. आणि मी या प्रसंगी म्हणजे PWDचं कौतुक करू इच्छितो की मंडणगडची जी इमारत आहे त्याचं भूमिपूजन मी या देशाचा ज्या सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश असताना आणि तेव्हाचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असताना आम्ही त्याचं भूमिपूजन केलं होतं. आणि वर्षभराच्या काळामध्ये ती इमारत त्यावेळेला मी या देशाचा प्रधान न्यायाधीश होतो आणि देवेंद्रजी पुन्हा मुख्यमंत्री झालेले संधी मिळाली. आज आपण बघतो की ह्या इमारतीचं जे रेखांकन केलं आहे ती वास्तू अतिशय नेत्रदीपक अशी आहे. ते आज आपण कल्पना करू शकतो की इमारत पूर्ण झाल्यावरती त्याला जिओ रोमन किंवा गॉथिक आर्किटेक्चरचा एक स्पर्श लाभलेला आहे. किलोर साहेबांनी सांगितलं की नागपूरच्या उच्च न्यायालयाची आणि सर्वोच्च न्यायालयाची प्रतिकृती असल्यासारखं वाटते. खरं म्हणजे सर्वोच्च न्यायालय जे उभं करण्यात आलं त्याच्यासाठी नागपूरचं हायकोर्ट हे सर्वोच्च न्यायालयाची इमारत झाली. आणि मला वाटते या चांदूर रेल्वेच्या इमारतीमध्ये दोन्ही इमारती, मग ते नागपूर उच्च न्यायालयाची इमारत असो किंवा सर्वोच्च न्यायालयाची इमारत असो, त्याचा संगम झालेला आपण बघतो. इमारत चांगली झाल्यावरती या इमारतीतून न्यायदानाचं कार्य होणार आहे ते अतिशय चांगल्या रीतीने व्हावं असं अपेक्षित राहील. सोयीसुविधा मिळाल्या, सोयीसुविधा वकिलांसाठी राहतील, पक्षकारांसाठी राहतील, जजेससाठी राहतील. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची व्यवस्था आहे, आता आपण याकडे बघतो आहे, ते उपयोग करण्यात येईल याची मला खात्री आहे. आणि
इमारत पूर्ण झाल्यावरती या इमारतीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं आर्थिक आणि सामाजिक न्यायाचं काम निश्चितपणे होईल अशी अपेक्षा करणं या प्रसंगी गैर ठरणार नाही. आपल्याला माहीतच आहे की बाबासाहेब 49 रोजी सादर केला, त्यानंतर त्याच्यावरती सांगोपांग चर्चा झाली, अनेक अमेंडमेंट झाल्या आणि बाबासाहेबांनी त्यांच्या 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणामध्ये त्या सर्व चर्चांना उत्तरं दिली. आणि बाबासाहेब म्हणाले की आपण 1 पर्सन 1 वोट 1 व्हॅल्यू या प्रिन्सिपलद्वारे राजकीय लोकशाहीचं निर्माण करतो आहोत, परंतु सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीचं काय? बाबासाहेब म्हणाले की जोपर्यंत या देशात सामाजिक आणि आर्थिक लोकशाही राजकीय लोकशाहीसोबत प्रस्थापित होणार नाही तोपर्यंत या राजकीय लोकशाहीला काही अर्थ नाही. बाबासाहेब म्हणाले की आज आपण बघतो की सामाजिक स्तरावरती हा समाज आहे तो 4 भागांमध्ये विभागला गेलेला आहे. 4 कंपार्टमेंट असे की एका कंपार्टमेंटमधून दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये एंट्री प्रोहिबिटेड आहे. आणि आर्थिक स्तरावर काय तर संपूर्ण आर्थिक सत्ता मुठभर लोकांच्या हातात केंद्रित आहे आणि या देशाचे बहुसंख्य नागरिक 2 वेळची भाजी भाकरी सुद्धा पाहू शकत नाही. आणि बाबासाहेबांनी इशारा दिला होता की हा विरोधाभास जर आपण लवकरात लवकर दूर केला नाही तर या लोकशाहीचा जो डोलारा आपण मोठ्या मुश्किलीने उभा केलेला आहे तो एखाद्या पत्त्याच्या घरासारखा कोलमडून पडेल. आपण बघतो आहे की आपल्या राज्यघटनेला 75-76 वर्ष पूर्ण झाले आणि मी अभिमानाने सांगू इच्छितो की या देशातील सर्व स्तंभ असो, मग ती विधिपालिका असो, ती कार्यपालिका असो की न्यायपालिका असो, त्या सर्वांनी बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीनं निश्चितच प्रयत्न केलेले आहेत. बाबासाहेबांनी सामाजिक आणि आर्थिक क्षमता निर्माण व्हावी याकरता आपल्या राज्यघटनेमध्ये पार्ट 4 जो मार्गदर्शक तत्व आहे त्याचं इन्सर्शन केलं होतं. आणि अगोदरचा आपण नावानिवाडे जर पाहिले 73 पर्यंतचे तर न्यायालयीन प्रवास जो होता त्या प्रवासात असा कल होता की जेव्हा जेव्हा फंडामेंटल राईट्स आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये कॉन्फ्लिक्ट येईल त्यावेळेला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स विल हॅव टू गिव्ह वे टू द फंडामेंटल राईट्स आणि फंडामेंटल राईट्स विल बी सुपरियर टू डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल. परंतु 1973च्या केशवराज भारतीच्या खटल्यानंतर एक आमूलाग्र बदल झाला आणि सर्वोच्च न्यायालयाने 13 जजेसच्या बेंचमध्ये म्हटलं की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स अँड फंडामेंटल राईट्स टुगेदर ओनली आर द सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. फंडामेंटल राईट्स हे एका माणसाला माणूस म्हणून माणसासारखं जगण्याकरता आवश्यक आहे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स या देशाच्या घटनाकारांनी जे स्वप्न पाहिलं सामाजिक आणि आर्थिक समानतेचं न्यायाचं ते पूर्ण देण्याच्या दृष्टीनं आवश्यक आहे. मला खात्री आहे की ही इमारत पूर्ण झाल्यानंतर बाबासाहेबांना जो अभिप्रेत असलेला न्याय आहे तो या इमारतीतून देण्याचा निश्चितपणे प्रयत्न होईल. आज आपण त्यांनी 400 दिवसाचा पिरियड दिलेला आहे बिल्डिंग कंप्लीट करण्याकरता. मी काल येताना किलोर साहेबांना सांगितलं की आज चांदूरकरांसाठी एक अभिमानाची भाग आहे की आमचे न्यायमूर्ती अतुल चांदूरकर जे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम करत आहेत त्यांची जी नाळ आहे ती चांदूर रेल्वे तालुक्याशीच जुळलेली आहे. आणि खरं म्हणजे आज त्यांनाही आपण इथं आमंत्रित करायला पाहिजे होतं, पण ते मदत देरसे आहे दुरुस्त आहे. या बिल्डिंगच्या उद्घाटनाला किलोड साहेब आणि पाटील साहेब त्यांना निश्चितच आमंत्रित करतील अशी मला खात्री आहे. मला बोलावं नाही तरी मी येईलच, कारण की आता अमरावती म्हणजे 2 गोष्टी सांगू इच्छेल की बिल्डिंग चांगली होईलच, पण बिल्डिंग चांगली झाल्यावर त्याचं स्वच्छता राखणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. नाहीतर एकीकडे इटालियन मार्बल लागलेलं आहे, त्याच्यावरती पानाच्या तंबाखूच्या पिचकाऱ्या आहेत. हे जसं आपल्याला फंडामेंटल राईट्स आहेत तशा फंडामेंटल ड्युटीज पण आहेत, त्याचीही जाण नागरिकांनी ठेवणं आवश्यक आहे. आपली इमारत आहे, आपली समजून ती जोपासली पाहिजे. त्याचप्रमाणे आज आपण बघतोय की मला आपल्या सर्वांचं कौतुक करावंसं वाटतं की एवढ्या 45-46 डिग्रीच्या दमटत्या उन्हात आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात. आणि
माझी विनंती राहील PWDला त्याचप्रमाणे आमचे राठोड साहेब, अंबापुरे साहेब यांना की जूनमध्ये पावसाळा येणार आहे. पावसाळा आल्या आल्या इथे वृक्षारोपणाचं काम सुरू करा, जेणेकरून पुढच्या उद्घाटनाच्या वेळेला ज्यावेळेला इथे आंध्र प्रदेशच्या राजमुंद्रीमध्ये 10-12 फुटा उंचीचे झाडं मिळतात आणि 2-3 वर्षात ते मोठे होऊन चांगली सावली देतात. त्या आमच्या नागपूरची जी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी आहे, मी किरोड साहेब आम्ही त्याच्याशी जुळलेलो आहोत. तिथे आम्ही एक सुंदर असं एक त्याला नॅचरल फॉरेस्ट म्हणतो ते प्लांटेशन करून बाकी जे जपानीज पद्धतीचं आहे त्याचं निर्माण केलेलं आहे. त्याच धर्तीवरती आपण सुद्धा इथे आतापासूनच याच पावसाळ्यामध्ये वृक्षारोपण कराल, जेणेकरून जे पक्षकार येतील त्यांना सावली मिळेल. त्याचप्रमाणे जो निसर्ग आहे त्या निसर्गाचं, त्या इकॉलॉजीचं, त्या एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन करण्याच्या दृष्टीनं आपण एक मोठं पाऊल उचलू ही मला खात्री आहे.